नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉर्थ स्टार आय एसमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, यूपीएससीच्या प्रिलिम्सची आपण तयारी सुरू केली असणार आहे आणि यूपीएससीच्या प्रिलिम्समध्ये बघा टेस्ट आणि एमसीक्यू सोडवणं फार महत्त्वाचं आहे. मला प्रामुख्याने 3 महत्त्वाची कारणं वाटतात किंवा बेसिक टेस्टची फिलॉसॉफी जी आहे ते आपण 3 कॉन्सेप्ट्सद्वारे समजून घेऊ थोडी, की बघा टेस्ट आपण का देतो किंवा टेस्ट देणं का गरजेचं आहे प्रिलिम्सला जाण्याच्या आधी. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जे वाचतो सगळं जे आपण जे स्टॅटिक बुक्स वाचतो किंवा जे पण आपण नॉलेज गॅदर करतोय त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला करता आलं पाहिजे, जेणेकरून वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर द फायनल डे. कारण फायनल डे काय आपण नंबर ऑफ क्वेश्चन्सच सोडवणार आहे. त्यामुळे टेस्ट जे आहे ते आपलं ॲक्च्युअल जे नॉलेज आपण गॅदर करतोय किंवा जो स्टॅटिक कंटेंट आपण वाचतोय त्याचं आपल्याला ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे. क्वेश्चन्स आपल्याला त्यावर सोडवता येत आहे का नाही, हे प्रामुख्याने फर्स्ट प्रायमरी पर्पज आहे टेस्टचं. दुसरं आहे महत्त्वाचं मित्रांनो, रिफाइनमेंट. आता रिफाइनमेंट किंवा करेक्शन्स म्हणजे काय, की आपण आता तुम्ही एखादा कॉन्सेप्ट वाचला आणि तुम्ही त्याच्यावर क्वेश्चन सोडवला, तर आपल्याला नॉर्मली माहिती आहे की यूपीएससी काही समजा 3 स्टेटमेंटचा क्वेश्चन आहे, तर यूपीएससी काही सगळे तिन्हीचे तिन्ही स्टेटमेंट्स आपल्या पुस्तकातून नाही विचारत बरेचदा. त्याचा अप्लाय म्हणजे इनडायरेक्ट जो असतो इम्प्लिसिट मिनिंग बऱ्याचदा विचारला जातो किंवा कॉन्सेप्ट पुस्तकामध्ये बऱ्याचदा जी गोष्टी दिलेल्या नाही बुक्समध्ये त्या आपल्याला अप्लाय कराव्या लागतात आणि कधी कधी वाचताना आपल्याकडनं काही गोष्टी मिस होऊन जातात. तर आपण जेव्हा टेस्टमध्ये एखादा क्वेश्चन सोडवतो आणि चुकतो, तेव्हा आपल्याला आपला जो काही आपला टेस्ट सोडवण्याचा ॲप्टिट्यूड आहे किंवा एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं, चुकांवरून आपल्याला लक्षात येतं की अरे हा कॉन्सेप्ट मला समजलेला नाही आहे किंवा ह्याच्यात मला अजून जास्त रीडिंग करण्याची गरज आहे. मग आपण रिफाईन करत जातो. त्यामुळे टेस्ट जे असतात ते आपल्याला एक प्रकारे आरसा दाखवत असतात. त्यामुळे रिफाईनमेंट आपल्या कंटेंटची, आपल्या अप्रोचची, आपल्या माइंडसेटची रिफाईनमेंट कंटिन्यूस होत असते. त्याच्यानंतर महत्त्वाचा आहे तिसरा एलिमेंट, रिव्हिजन. टेस्ट आहेत. आता समजा आमच्या एक्सपिरियन्समधून जर म्हटलं, मला एकदा मी 3 ते 4 प्रिलिम्स दिल्यानंतर आता काही स्टॅटिक वाचायची इच्छा होत नाही ना एवढी, की तुम्ही परत तेच पुस्तकं घेऊन बसलेत. बऱ्याचदा कंटाळा येतो आपल्याला, की वाचायचं कसं बाबा, किंवा रिवाईज करताना परत पुस्तक वाचायचं किंवा ज्याच्याकडे नोट्स नसतील त्यांनी कसं रिवाईज करायचं. तर टेस्ट सिरीज हे आपल्याला रिव्हिजनमध्ये पण हेल्प करतात. म्हणजे सरळ तुम्ही 100 क्वेश्चन जर घेतले, समजा पॉलिटी तुमचं 10-12 दिवस वाचून झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लक्ष्मीकांत परत वाचायला तुम्हाला परत एक 8-10 दिवस लागत असतील आणि ते जर नाही द्यायचे तर सिंपल आपण काय करू शकतो, 100 क्वेश्चन्स घ्या पॉलिटीचे आणि ते सोडवून टाका. म्हणजे 100 कॉन्सेप्ट तर रिवाईज होऊन जातात ना. आणि त्याच्यामधून आपल्याला कळतं की अच्छा, पार्लमेंटवर किंवा कमिटीजवर माझे क्वेश्चन चुकत आहेत, मग तेवढंच पोर्शन बघितलं. तर टेस्ट जे आहे ते एक रिव्हिजनचं काम पण करत असतात. सो टेस्ट थ्रू पण आपण रिव्हिजन करू शकतो आणि इफेक्टिव्ह टेक्निक मी माझ्या प्रिपरेशनमध्ये पण वापरली होती. खास करून जेव्हा मला एक 3-4 मेन्स दिल्यानंतर जेव्हा एक प्रकारचा किंवा अभ्यासाला सुरुवात करायची आहे किंवा आता कसं करायचंय समजत नाही किंवा बोर होतंय जे वाचलेलं, तर आपण टेस्ट थ्रू पण रिव्हिजन करू शकतो. तर हे तर झाले आता 3 ही बेसिक फिलॉसॉफी आहे. त्यामुळे टेस्ट सिरीज आणि टेस्ट देणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हा तर असतो आपला, ही फिलॉसॉफी झाली. त्यासोबतच मला असं वाटतं की जेव्हा आपण टेस्ट सिरीजचा विचार करतो किंवा एमसीक्यू सोडवण्याचा जेव्हा आपण विचार करत असतो, तेव्हा विद्यार्थ्यांना 3 महत्त्वाचे प्रश्न मला असं वाटतं माझ्यानुसार, की हे 3 प्रश्न भेडसावतात. ते म्हणजे काय, की एक तर किती टेस्ट द्यायच्या? 20 द्यायच्या, 30 द्यायच्या, 35 द्यायच्या, 40 द्यायच्या, 100 द्यायच्या. सो किती टेस्ट द्यायचा? क्वांटिटी कशी ठरवायची? तो एक मेजर प्रश्न असतो. कारण टेस्टचं महत्त्व तर सगळ्यांना माहिती, मी जे सांगितलं आता मगाशी ते. किती टेस्ट द्यायचा तो एक प्रश्न असतो. त्यानंतर एवढ्या सगळ्या टेस्ट्स आहेत, एवढे सगळे क्वेश्चन्स आहेत, त्यापैकी कुठली टेस्ट सिरीज निवडावी किंवा कुठले पेपर निवडावे किंवा कुठले इन्स्टिट्यूटचे पेपर घ्यावे, तो एक मेजर प्रश्न आपल्याला असतो. म्हणजे क्वालिटीबद्दल आपल्याला प्रश्न असतो. आता बघा, क्वालिटी हा सब्जेक्टिव्ह टर्म आहे. आता क्वालिटी म्हणजे एक गैरसमज बऱ्यापैकी आपल्यामध्ये असतो किंवा बऱ्याचशा टेस्ट सिरीजमध्ये ते रिफ्लेक्ट होतं, की अवघड क्वेश्चन म्हणजे क्वालिटी क्वेश्चन किंवा ज्या क्वेश्चनमध्ये खूपच डेटा किंवा खूपच फॅक्ट्स असे विचारले तो क्वालिटी क्वेश्चन. तर मित्रांनो, ह्याला मी क्वालिटी म्हणत नाही. क्वालिटी म्हणजे काय आपण करायला पाहिजे किंवा कन्सिडर करायला पाहिजे, की तोच क्वेश्चन क्वालिटी आहे जो यूपीएससीच्या पॅटर्नच्या जवळ आहे. आणि पॅटर्न म्हणजे मागच्या वर्षीचा फक्त पेपर नाही. आता मी तुम्हाला 2023 आणि 2024 मधला जर तुम्ही बघितला ना डिफरन्स, 2023 मध्ये खूप फॅक्च्युअल म्हणजे आणि अनएक्सपेक्टेड पेपर आला. तर 2024चे तुम्ही टेस्ट सिरीज सगळे उघडून बघा, सगळे क्वेश्चन्स 2023 सारखेच होते त्या टेस्ट सिरीजमध्ये. तर ह्याच्याने काय होतं, की असं वाटतं की बाबा यूपीएससीची क्वालिटी किंवा यूपीएससीचा पॅटर्न म्हणजे मागच्या वर्षीचाच पॅटर्न आहे. तर तसं नाही आहे. यूपीएससीचा पॅटर्न किंवा यूपीएससी सारखा क्वेश्चन म्हणजे काय, जो यूपीएससीचं 10 ते 12 वर्ष मागे जाऊन ते पीवायक्यूचं अनालिसिस जर केलं तर आपल्याला यूपीएससीचं एमसीक्यूचं किंवा यूपीएससीच्या पेपरचं कॅरेक्टर लक्षात येतं. मग तीच टेस्ट सिरीजला मी क्वालिटी म्हणणार, जी टेस्ट सिरीज मागच्या 10-15 वर्षाचं कॅरेक्टर रिप्रेझेंट करते, ना की फक्त मागच्या वर्षीचं.
त्यामुळे क्वालिटी ठरवताना एक गोष्ट लक्षात घ्या की जो क्वेश्चन युपीएससीच्या पॅटर्नच्या जवळ असणार आहे त्यालाच आपण क्वालिटी टेस्ट सिरीज किंवा त्याला क्वालिटी क्वेश्चन म्हणू. आता बघा युपीएससी मध्ये पण फॅक्ट्स वगैरे विचारले जातात, पण ते 10-15च असतात. ते काय आपलं प्रिपरेशन म्हणजे ते काही प्रिपरेशनला आपलं डिरेक्शन देऊ शकत नाही. त्यामुळे जे युपीएससीचं 10-15 वर्ष 10-12 वर्ष झाले जे कॅरेक्टर आहे आणि त्या थीमनुसार जे PYQs आहे जे पेपर आहे त्याला आपण क्वालिटी म्हणूयात. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न येतो की टेस्ट सिरीज जी आहे ती कुठं सोडवावी, म्हणजे टेस्ट जी आहे ती लायब्ररीत सोडवावी, घरी सोडवावी किंवा एखाद्या शाळेमध्ये किंवा ओपन टेस्टमध्ये सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये सोडवावी. हा एक मेजर प्रश्न आहे. तर बघा याचा सिंपल आन्सर असं आहे की तुम्हाला फायनल पेपर जो आहे तो एका शाळेतच देऊन द्यायचा आहे आणि तुमच्या आसपास भरपूर लोक असणार आहे ना त्यावेळेस. तर सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये जर दिलं तर आपल्याला ती प्रेशर सिच्युएशन जी आहे ॲक्च्युअल एक्झाम सिच्युएशन ती सिम्युलेट करता येते. लायब्ररीमध्ये किंवा घरी थोडासा कम्फर्ट झोन होतो, त्यामुळे भलेही आपलं नॉलेज टेस्ट होते पण जो एक्सटर्नल एलिमेंट असतो प्रेशरचा तो नसतो. त्यामुळे सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये टेस्ट देणं चांगलं. आता या तिघं प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी नॉर्थ स्टार आयएएस आपल्यासाठी घेऊन येत आहे बेस्ट ऑफ बेस्ट टेस्ट सिरीज. आता बेस्ट ऑफ बेस्ट या नावातच बघा बॅचची बेसिक फिलॉसॉफी आहे. बेस्ट ऑफ बेस्ट टेस्ट सिरीज काय आहे, तर आम्ही जी टीम आहे आमची टोटल 5 जणांची टीम आहे. आम्ही 5 जणांनी मिळून कंबाईन 26 मेन्स दिलेले आहेत आणि राईट फ्रॉम म्हणजे 14 पासून तर आमच्याकडे 23-24 पर्यंत आम्ही आमचे सगळे मेंटर्स आहेत ते मेन्स देत होते. आणि त्याच्यामुळे काय मागच्या 10-15 वर्षाचा पॅटर्न आम्हाला व्यवस्थित माहिती आहे. तर आमची स्किल कुठे आहे की बघा सध्या म्हणजे तुम्ही जर टेस्ट सिरीज बघितल्या ज्या सगळ्या इन्स्टिट्यूट्सच्या आहेत त्याच्यापैकी बऱ्यापैकी चांगले टेस्ट ते बनवतात आणि कुठल्याही टेस्ट सिरीजमध्ये 100% क्वेश्चन चांगले नसतात. तर आम्ही काय केलं बेस्ट ऑफ बेस्ट टेस्ट सिरीजमध्ये बेस्ट ऑफ बेस्ट अप्रोच वापरला आहे. म्हणजे आता आमची स्किल कुठे आहे क्वालिटी क्वेश्चन्स आयडेंटिफाय करण्यामध्ये. आम्हाला ते माहिती की हा क्वेश्चन क्वालिटी आहे किंवा हा क्वेश्चन युपीएससीच्या अकॉर्डिंग आहे. तर आम्ही काय केलंय जे मार्केटमध्ये बेस्ट अवेलेबल टेस्ट सिरीज आहे त्याच्यामधून प्रत्येक टेस्टमधून बेस्ट क्वेश्चन निवडले आहे. त्याचबरोबर आम्ही काही क्वेश्चन्स बनवलेत, त्याचबरोबर PYQs जे आहे काही CDSचे असतील NDSचे असतील असं सगळं बेस्ट क्वेश्चन्स मिळून ही टेस्ट सिरीज आम्ही बनवलेली आहे. आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे, जसं मी तुम्हाला फीचरचं सांगितलं की वी हॅव पिक्ड अप बेस्ट क्वेश्चन. आता तेवढी स्किल आमची आहे की कुठला क्वेश्चन हा बेस्ट आहे आणि बेस्ट क्वालिटी क्वेश्चनचं मी तुम्हाला आधीच सांगितलं की जो क्वेश्चन युपीएससीच्या पॅटर्ननुसार आहे. आणि पॅटर्न म्हणजे फक्त मागचं वर्षीचं नाही, पॅटर्न म्हणजे मागच्या 10-12 वर्षांचं जे असतं त्याला आपण कॅरेक्टर म्हणतो. त्या पॅटर्नला जे धरून आहे ते आपण क्वालिटी क्वेश्चन्स म्हणू. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की युपीएससी पॅटर्न जो असला पाहिजे ना तो असं रॅन्डम नाही की बाबा खूपच आता स्पोर्ट्सवरती क्वेश्चन विचारताय तर सगळे स्पोर्ट्सवरतीच क्वेश्चन येणार 10-12 मग तुम्ही स्पोर्ट्सचा अभ्यास करत बसणार असं होतं. तर जो युपीएससीचं पॅटर्न आहे त्यानुसारच आपण क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर आपण डिस्कशन घेणार आहे. बघा प्रत्येक टेस्ट दिल्यानंतर आपल्याला आपलं डिस्कशन घेतलं जाईल. 30-32 क्वेश्चन म्हणजे अराउंड 30-40 क्वेश्चन जे त्या टेस्ट सिरीजमधले त्या टेस्टमधले अवघड असतील किंवा त्याच्यामध्ये लॉजिक आणि अप्रोच इम्पॉर्टंट असेल अशा क्वेश्चनचं डिस्कशन घेतलं जाईल. त्याचबरोबर मी तुम्हाला म्हटलं थर्ड एलिमेंट जो आहे टेस्ट टू बी कंडक्टेड इन सिम्युलेटेड एन्व्हायरमेंट. आपल्या सगळ्या टेस्ट जे असतात आणि खास करून FLT जे असतात त्या आपण शाळेत घेतो आणि बाकीच्या टेस्ट पण आहेत त्या आपल्या सेंटरवरती घेतो आणि आम्ही ऑफलाईन जास्त एनकरेज करतो की तुम्ही या आणि टेस्ट द्या. कारण तिथे तुम्हाला बाकीचे स्टुडंट्स मिळतात, एक प्रेशर क्रिएट होते. तुम्हाला खरंच युपीएससीचा पेपर द्यायला आले तुम्ही काहीतरी तसंही तुम्हाला फिलिंग येते. त्यामुळे टेस्ट जे आहे आपल्या त्या सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये होतात. आणि मी तुम्हाला थर्ड प्रिलिम्सचं आपलं फिलॉसॉफीमध्ये सांगितलं की पिरियॉडिक रिव्हिजन थ्रू टेस्ट. 100 क्वेश्चन सोडवण्यामधून तुम्हाला 100 कॉन्सेप्ट रिवाईज होतात. त्यामुळे या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला पिरियॉडिकली अशा पण रिव्हिजनच्या टेस्ट पण आहेत जेणेकरून एकदा एक टॉपिक वाचलं, समजा आता पॉलिटी वाचलं, परत एन्व्हायरमेंट जर जॉग्राफी घेतलं तर परत जॉग्राफी नंतर परत तुम्हाला पॉलिटीची एक टेस्ट असायला पाहिजे. तसंच जॉग्राफी नंतर जो विषय घेणार आहे त्याच्यानंतर अजून तुम्हाला टेस्ट असायला पाहिजे. सो आपण टेस्ट जे आहे टेस्टला आपण एक रिव्हिजनचं मीडियम पण म्हणतो आणि अकॉर्डिंगली आपण तशा टेस्ट ह्या प्लॅन केलेल्या आहेत. ठीक आहे, ब्रॉशर मी शेअर करून देईल, तुम्ही डिटेल त्याच्यामध्ये बघून घ्या. मी आमच्या मार्कशीट्स पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केले आहेत. हे बघा तुम्हाला ब्रॉशरमध्ये सगळ्या मार्कशीट्स पण दिसतील आमच्या सगळ्या टीमच्या. ठीक आहे, आणि डिटेल टाइम टेबल पण आहे. आता बघा फीचर्सबद्दल जर सांगायचं झालं तर जसं मी तुम्हाला नंबर म्हटलं की किती टेस्ट द्यायच्या काय द्यायच्या ह्याच्यात पडूच नका, डायरेक्ट टेस्ट द्यायला सुरुवात करा, अभ्यास करा आणि टेस्ट द्या. तर आपल्या टोटल बघा GSच्या टोटल 22 टेस्ट आहेत आणि याच्यामध्ये आपला सगळा म्हणजे सेक्शनल आणि फुल लेंथ अशा एक सेक्शनल आणि मग फुल लेंथ आणि रिव्हिजन टेस्ट अशा आपण प्लॅन केलेल्या आहेत. टोटल 22 GSच्या टेस्ट आहेत.
आणि ह्या इनफ आहेत. म्हणजे एक विचार मंथन करूनच आम्ही हा निर्णय घेतलाय. कारण प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही 40-40, 50 टेस्ट सोडवणार आणि त्याचं ॲनालिसिस नाही करणार, मग काही अर्थ नाहीये. कारण टेस्ट दिल्यानंतर त्या नॉर्मली आपलं लक्ष फक्त ते असतं की मला किती मार्क्स आले. चांगले मार्क्स आले तर आपण खुश होतो, खराब मार्क्स आले तर आपल्याला वाईट वाटतं, मग अभ्यास करत नाही 2-3 दिवस. तर टेस्ट जितकं देणं महत्त्वाचं आहे ना, तितकं त्याचं ॲनालिसिस महत्त्वाचं आहे आणि त्याला वेळ देणं महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही तेच हा नंबर जो आहे 22, 20, 22 किंवा तुम्ही अजून तुम्हाला द्यायचे झाले तर 2-3 तुम्ही वेगळ्या टेस्ट अजून देऊ शकतात. पण उगाच जास्त टेस्ट देऊन जर ॲनालिसिस होत नसेल तर त्याच्यात काही अर्थ नाहीये. तर कमी द्या पण क्वालिटी हे करा. सो 22 टेस्ट आहे जीएसच्या. त्याचबरोबर सीसॅटचं बघा, आणि ह्या टेस्ट सगळ्या आम्हीच क्युरेट केल्या आहे. आम्ही कुठेही जसं म्हणलं मी की आम्ही पिकअप केलेले आहेत, म्हणजे आम्ही आउटसोर्स नाही केलेले आहेत क्वेश्चन्स. त्यामुळे आम्ही सिलेक्ट केलेले क्वेश्चन्स आहेत. त्याचबरोबर सीसॅटच्या 60 टेस्ट आहेत. सीसॅट आता मेजर एक हे झालेलं आहे, थ्रेड झालेलं आहे. सिंपल म्हणजे आधी सिंपल येत होतं, आम्ही जेव्हा होतो त्यावेळेस सीसॅटचं इतकं बर्डन नव्हतं. पण आता 23-24 पासून खास करून सीसॅटचा पेपर टफ यायला लागला आहे. त्यामुळे आपल्याला सफिशियंट नंबर ऑफ टेस्ट सोडवणं गरजेचं आहे. सीसॅटच्या टेस्ट ज्या आहेत गिरीश सरांनी बनवलेल्या आहेत. गिरीश सरांचे मार्क्स आपण सीसॅटमध्ये बघू शकतात. त्यामुळे ह्या सीसॅटच्या इनफ नंबर ऑफ टेस्ट ज्या आहेत, 7 टेस्ट आहे आपल्याला सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये करायचे आहेत. आणि जसं मी तुम्हाला पुढचं म्हटलं हे तर फीचर सांगितलंच की ह्या टेस्ट ज्या आहेत सगळ्या आम्ही एक्सपर्ट्सनी बनवलेल्या आहेत, ज्यांनी 5-5, 6-6 प्रिलिम्स क्लिअर केलेले आहे बॅक टू बॅक. त्यामुळे क्वालिटीबद्दल कुठला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे ह्याबद्दल तर काही डाऊटच नसेल. पुढचे फीचर्स आपण आनंद सरांकडनं जाणून घेऊ टेस्ट सिरीजचे. तर ॲक्च्युली मॅक्सिमम गोष्टी आहेत सरांनी एक्सप्लेन केलेल्याच आहेत. तरी पण मी काही गोष्टी ज्या इम्पॉर्टंट मला असं वाटतात परत एकदा मांडल्या पाहिजे आणि जे तुमच्या डोक्यात पण फिट बसलं पाहिजे. टेस्ट सिरीजची ओव्हरऑल फिलॉसॉफी काय आहे आणि आपण टेस्ट कशा प्रकारे दिला पाहिजे. तर सरांनी एम्फसिस देऊन सांगितलं की सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये टेस्ट घेतो. ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे लायब्ररीमध्ये बसून टेस्ट देणं, घरामध्ये बसून टेस्ट देणं, ते तुम्हाला रिअल प्रेशर फील होणार नाही. दुसरं आहे तुमचे जे कलिग्स आहेत, फेलो ॲस्पिरंट्स आहेत, त्यांच्याशी तुमचं बाबा त्या टॉपर आहे तो 130 मार्क घेतो, 140 मार्क घेतो, 120 घेतो आणि तुम्ही अडकलाय 70-80 मध्ये. मग तुम्ही तुमच्या झोनमध्येच राहणार. जर तुम्ही घरी सोडलं तर तुम्हाला कळणार नाही रिअल कॉम्पिटिशन काय. आणि फॉर्च्युनेटली किंवा गॉड्स ग्रेस म्हणा, आपल्याकडे खूप चांगले स्टुडंट किंवा ॲस्पिरंट आहेत येतात. मागच्या वर्षी आपल्याकडे 150 लोकांनी एनरोल केलं होतं वेगवेगळ्या कोर्ससाठी नॉस्टार IAS मध्ये. त्यातल्या 24 लोकांना मेन्स आहे त्यांनी UPSCची दिलेली मागच्या वर्षी. तर म्हणजे बेसिकली सांगायचा मुद्दा काय की तुम्हाला ह्या लोकांबरोबर तुम्हाला कॉम्पीट करायचं आहे. म्हणजे रिअल UPSCची गेम काय किंवा रिअल UPSCचं कॉम्पिटिशन काय हे तुम्हाला कळेल. आणि टेस्ट देताना नॉर्मली कन्सेप्च्युअल एरर होतात किंवा कधी फॅक्च्युअल एरर होतात. सरांनी मागच्या वर्षी बऱ्याच प्रकारच्या एरर्स आहेत आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या. पण काही वेळा तुमचे एकदम सिली मिस्टेक, रीडिंग एरर वगैरे होतात. ते कधी कळणार आहे तुमच्या एरर्स कुठल्या आहेत किंवा मिस्टेक्सच्या टाईप कुठल्या आहेत. जर तुम्ही सिली मिस्टेक आहेत ते अवॉइड कधी होणार आहे, जर तुम्ही सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये त्या टेस्ट दिला तर ते अवॉइड होणार आहे. म्हणजे मिस्टेक्स नॉर्मली घरी बसल्या तर तुमच्या 2-3 होतील, पण जर तुम्ही सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये जर त्या टेस्ट दिल्या तर मिस्टेक्स आहेत ते जास्त होतात. पण त्याच मिस्टेक 24 मेला नाही करायच्या, म्हणून सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये टेस्ट आपल्याला द्यायची आहे. नंतर दुसरं तुम्हाला माहिती आहे सोल्युशन आणि डिस्कशन. आता ॲक्च्युली डिस्कशन आणि सोल्युशन जे आहे, डिस्कशन तर मी 100 क्वेश्चनचं पण घेऊ शकतो. म्हणजे मी ज्या आरती दररोज 2-2, 3-3 तासाचे लेक्चर 2-2 घेतो, म्हणजे 5-6 तास मला डिस्कशन घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. पण तुमची सगळी जनरेशन आहे, जेनझी जी आहे ती व्हिडिओ फाईल झालेली. आम्हाला आमच्या नॉस्टार IASमध्ये ती फिलॉसॉफी क्लिअर आहे. आणि तुम्ही बघा इव्हन ते ब्रेनची डेव्हलपमेंट पण जर बघितली, सायंटिफिक अनालिसिस पण जर केलं, जर तुम्ही जास्त व्हिडिओ बघितले किंवा त्या फक्त व्हिडिओवर कम्प्लीट राहिला तर तुमचं म्हणजे जे ॲक्युमेंट पाहिजे ते बिल्डअप होत नाही, जे नॉलेज पाहिजे ते बिल्डअप होत नाही, अप्लाइड गोष्टी ज्या पाहिजे, ॲक्टिव्ह रिडिंग जे पाहिजे ते होत नाही. तर त्यासाठी आपला एम्फसिस आहे सोल्युशन आम्ही डिटेल देणार आहे. त्यातनं तुम्हाला लर्निंग एक्स्ट्रा झालंच पाहिजे असं देणार आहे. म्हणजे त्यात पण कसं वाचायचं हे पण सांगल. पण डिस्कशन व्हिडिओ जो आहे तो लेंदी नसणार आहे. जे इसेन्शियल क्वेश्चन्स आहेत, जिथं UPSC ट्विस्ट करू शकतं किंवा हे रिपीटेड थीम आहे ती तुमच्यावर एम्फसिस करून सांगायची आम्हाला, त्या गोष्टीचं आम्ही डिटेल डिस्कशन आहे ते घेणार आहे. पण आज 4 तासाचा व्हिडिओ असेल, 3 तासाचा व्हिडिओ असेल नाही आहे. तो व्हिडिओ आहे कमी टाईमचा असेल, पण जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते 100% डेफिनेटली आपण डिस्कस करणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं मी सांगितलं तुम्हाला डिटेल सोल्युशन असेल, आणि सोल्युशन वाचताना पण ते कसं वाचायचं हे पण तुम्हाला सांगितलं आहे. ॲक्च्युली आता ह्या वर्षी मी काही सॅम्पल पण शेअर करेल. गिरीश सरांनी एक मस्त त्याच्यावर सेशन घेतलं होतं की आपण टेस्ट तर देतो,
2 तास टेस्ट एकदम बरेचसे लोक देतात, सिरियसली देतात, पण त्याच्या पुढचं अनालिसिस पण करतात. आता इथपर्यंत तर लेवल आली बऱ्याच लोकांची, सिन्सिअर ॲस्पिरंटला माहिती आहे अनालिसिस फार महत्त्वाचं आहे. पण ते अनालिसिस करायची पद्धत काय, सिस्टीम काय, आणि ते पण तुमच्याकडनं कशा प्रकारे करून घ्यायचे. अनालिसिस शीट आहे, हॉटस्टार आयएसची अनालिसिस शीट आहे. तुम्हाला नॉर्मल जरी टेस्ट सिरीज जरी नाही लावली तरी पण ती तुम्ही शीट आमच्याकडनं कलेक्ट करू शकता. ती एक पद्धत आहे ज्याच्यामुळे गिरीश सरांनी एवढा कन्सिस्टंटली स्कोर केला, किंवा मी केला, किंवा तुषार सरांनी स्कोर केला. का? कारण की आमची अनालिसिसची सिस्टीम आहे ती खूप भारी होती. त्यामुळं म्हणजे टेस्ट देणं हा मी फक्त 10-20% पार्ट समजतो. 80% जे आहे ते अनालिसिसवर डिपेंडेंट आहे. तर ते अनालिसिस कसं करायचं हे पण तुम्हाला त्या डिस्कशन व्हिडिओमध्ये आहे, समजून घे. लास्ट बट नॉट लिस्ट, ऑलरेडी मल्टिपल टाईम आहे ते रिपीट झालेलं आहे, की बेस्ट ऑफ बेस्ट अप्रोच आहे. बेस्ट ऑफ बेस्ट अप्रोचचं मिनिंग काय, कशा प्रकारे आपण कंडक्ट करणार आहे. आणि तुषार सरांना तर त्याच्यापेक्षा त्यांनी सांगितलं नाही, पण तुषार सरांना जास्त अनुभव आहे. त्यांनी दिल्लीतल्या म्हणजे चांगल्या कोचिंग क्लासमध्ये जे आता रेप्युटेड खूप टॉपला आहेत त्या रेप्युटेड क्लासमध्ये त्यांनी विजन आय एस असेल, फोरम आय एस असेल, त्यांनी स्वतःने काम केले. त्यामुळे एक्झॅक्ट क्वालिटी काय त्यांना माहिती, आणि ते आणि आम्ही बाकीच्या टीमने क्युरेट केलेल्या टेस्ट आहेत. ठीक आहे. ह्या मार्कशीट्स आहेत. मार्कशीट आहेत आमच्या नॉस्टार आयएसच्या, तुम्ही बघू शकता. म्हणजे स्कोर काय आहेत तुम्हाला, आणि का आम्ही सांगतोय क्रेडिबिलिटी आहे बाबा, किंवा का बेस्ट ऑफ बेस्ट म्हणतोय हे तुम्हाला कळून जाईल मार्क्स बघितल्यानंतर. म्हणजे गिरीश सरांचे मार्क एकदा 148 आहेत, तुषार सरांचे एकदा मार्क 142 आहेत. कन्सिस्टंटली सगळ्या टीमने आहेत ते फॉरेस्टचा स्कोर. आणि म्हणजे असं पण नाही की आम्ही फार जुन्या जमान्यामध्ये 2014-13ला वगैरे दिलेले आहेत. इव्हन ह्या वर्षी आपले जे मेंटॉर आहेत हार्दिक कोठारी सर, ह्या वर्षी इंटरव्ह्यू देतात. म्हणजे फायनल मागच्या वर्षी सिलेक्शन पण आहे, ह्या वर्षी पण इंटरव्ह्यू देतात. म्हणजे हे एकदम लेटेस्ट पॅटर्न माहीत असणारे लोक आहेत. त्यामुळं तुम्हाला, आणि टाइम टेबल एक्झॅक्टली कुठल्या दिवशी कुठली टेस्ट होणार आहे ते पण दिलेलं आहे. आणि त्याचा सिलेबस पण आहे, सेक्शनल टेस्ट, काही सेक्शनल टेस्ट पण आहे. त्याचा सिलेबस पण जे जॉईन करतील त्यांना इमिजिएटली भेटला जाईल. ठीक आहे. काही डाऊट असला याबद्दल तर तुम्हाला हे ब्रॉशर तर आम्ही व्हिडिओमध्ये शेअर करून देऊ, तुम्ही नक्की रीच आउट करा. काही तुम्हाला अडचण असली तुम्ही आमच्या सेंटरवर येऊ शकतात, किंवा या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतात. सो ऑल द बेस्ट, क्वालिटी चूज करा, आणि आपला रिझल्ट जो आहे तो आपल्या मनाप्रमाणे द्या. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.